श्रीराम जय जय राम। साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे। शेताची मशागत झाली, बी उत्तम पेरले, पाऊस चांगला पडला आणि रोपही जोराने वर आले, तरी काम झाले असे नाही, कारण जसजशी एक एक पायरी पुढे जाईल तसतशी जास्त काळजी घेण्याची गरज असते। शेत वाढले तरी त्याचा नाश दोन कारणांनी होऊ शकतो। एक म्हणजे गुरेढोरे शेतात घुसून नाश करतील, किंवा दुसरे म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा काही उपद्रव होऊन शेत साफ होऊन जाईल। यापैकी पहिले कारण थोडे स्थूल आहे, तर दुसरे थोडे सूक्ष्म आहे। शेतात गुरेढोरे शिरली तर वरवर दृष्टी टाकूनही सहज समजते आणि त्यांना हकलताही येते, पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावे लागेल। शेताला कुंपण घालून ढोरे आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो आणि राख, शेण, औषध वगैरे टाकून कीड न लागेल अशी तजवीज करता येते। हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागृत राहावे लागते, म्हणजेच एकसारखे शेतावर लक्ष ठेवावे लागते। हाच नियम परमार्थातही लागू पडतो। साधकाने अत्यंत काळजीने वागणे जरूर आहे। शेताचे रक्षण व्हावे म्हणून जसे कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा। कुंपणाला जर खत पाणी मिळाले तर कुंपणच शेत खाऊन टाकते, तसे न होईल इतक्या बेताने संसाराला खत पाणी घालावे। शेताला कीड लागली की काय हे जसे बारकाईने पाहावे लागते, त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते की काय याकडे बारकाईने लक्ष असावे। अशा सावधगिरीने वागले तर पीक हातात येईपर्यंतचे काम झाले। पण पीक हातात आले, आता काय काळजीचे कारण असे म्हणून भागणार नाही। पीक हातात आले तरी त्याची झोडणी झाली पाहिजे। पुढे दाणे दास्ताना जपून ठेवले पाहिजेत, नाहीतर उंदीर, घुशी धान्य फस्त करतील। नंतर पुढे जरूर लागेल तेव्हा ते काढले पाहिजे। काढताना सुद्धा दाणा फुटणार नाही इतक्या बेताने ते काढले पाहिजे। अशा तऱ्हेने आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेने वागले पाहिजे, तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल। नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे आणि सर्व काही हाती आले अशा भ्रमाने वागले तर प्रगती थांबेल। अशी उदाहरणे फार आढळतात, म्हणून अतिशय सावधगिरीने वागावे। जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावे लागणार, पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे। आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो। खरोखर परमार्थ ही कठीण शिकारच आहे। शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपलांना मारून जिवंत राहिले पाहिजे आणि आपल्याला नको तेवढेच गळून पडले पाहिजे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। सावधानता ठेवून नाम घ्यावे, नामाची सतत धार धरावी, म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोहोचते। श्रीराम जय जय राम। सद्गुरूंचा अनुग्रह कोणाला होतो? आपल्या आजूबाजूला खूप घटना घडत असतात, चांगल्या वाईट। आपला थेट संबंध नसला तरी घटना आपल्याला काही शिकवत असतात। फक्त गरज असते ती आपण जागे असायची। आपण खरेच जागे अथवा जागृत असतो का? किंवा बघून तरी जागे होतो का? कोणीतरी जागे करावे लागते। संत देखील आपल्याला जागे करायचा प्रयत्न करीत असतात। सद्गुरूंचा अनुग्रह होणे ही खऱ्या अर्थाने आलेली जाग होय। ते साधना सांगतात, पण शिष्याने साधना मात्र स्वतःच करायची असते। प्रत्येक जीवाच्या कल्याणाची तळमळ सद्गुरूंना असते, पण अनुग्रह सगळ्यांना होत नाही असे का? सद्गुरू कोणावर अनुग्रह करतात
तर ज्याला इच्छा असते त्यावर. ज्याला आपण आजारी आहोत आणि आपल्याला औषधाची गरज आहे हे कळते, तो स्वतःहून डॉक्टरकडे जातो. डॉक्टर स्वतःहून त्याच्याकडे येतो का? किंवा डॉक्टर जरी आजारी माणसाकडे आला आणि त्याची औषधे घ्यायची तयारी नसेल तर? म्हणूनच जो जागा होतो, शरणागत होतो, ज्याची तळमळ वाढते, त्यालाच सद्गुरूंचा अनुग्रह लाभतो. अनुग्रह हा व्हायला लागतो, दिला जात नाही. जेव्हा शिष्य अत्यंत नम्रपणे, कृतज्ञतापूर्वक सद्गुरूंकडून लाभणारे हे ज्ञान ग्रहण करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने कृपा, अनुग्रह हे प्राप्त होऊ शकते आणि त्याचा आनंद जीवनात दिसून येतो. अनुग्रह हा शब्दातून, स्पर्शातून, कृपादृष्टीने होऊ शकतो. हे दान एवढे मोठे आहे, त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. त्याची उतराई त्यांची कितीही जन्म सेवा केली तरीही होऊ शकत नाही. कृपेचा आनंद काय असतो हे अनुभवल्याशिवाय कळत नाही. ज्याने हा आनंद मिळवला आहे तो भाग्यवान, त्याचे जीवन सफल झाले. सद्गुरू हे दिसायला जरी एक देह असले तरी ते देहातीत असतात. गुरु तत्व आहे, कोणी व्यक्ती नाही. आपल्याला देहापलीकडे जाऊन त्या तत्वांपर्यंत पोहोचायचे आहे आणि तिथे जाण्यासाठीचा मार्ग किंवा त्याला आपल्याशी जोडणारा पूल म्हणजे सद्गुरू आहेत. अर्थात पूल असला तरी चालायचेच, आपल्याला आहे. महाभारतात युद्धात सुद्धा कृष्ण हा सारथी होता. त्याला एकट्याला कौरवांचा नाश करणे शक्य होते, पण त्याने अर्जुनाला सांगितले, लढायचे तूच आहेस, मी तुझे सारथ्य करतो, म्हणजेच दिशा दाखवितो. अर्थात सद्गुरूंनी सांगितलेली साधना त्यांच्या चरणाशी राहून करीत राहणे. हे केले तर सारथ्य करायला तयार असतातच नव्हे, ते सारथ्य करतातच आणि इष्टस्थळापर्यंत नेतात. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.